नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागात आपण स्टील लाईफ शिकलो. आज आपण इंटरमिजिएटचा दुसरा पेपर डिझाईन याविषयी माहिती घेऊया आणि ड्रॉ करूया. डिझाईनमध्ये तुम्हाला एक कुठलाही आउटर शेप दिला जातो आणि त्या आउटर शेपमध्ये तुम्हाला आवडतील अशी डिझाईन तयार करून डेकोरेटिव्ह करायची असते. आज आपण शिकतो आहे फ्लावर पॉट. फ्लावर पॉटला आउटर शेप तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता आणि आतील डिझाईन सिमेट्रिकली किंवा डेकोरेटिव्ह किंवा नॅचरल लुकसुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता. आज आपण हा फ्लावर पॉट ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये कलरिंग करतो आहे. कलरिंग करताना तुम्ही वेगवेगळे कलर शेड यूज करू शकता. इथे आज मी वाम आणि कूल असे दोन्हीही कलर शेड यूज करते आहे. कलर शेड आपल्याला विविध दिलेले असतात, त्यापैकी एक कलर शेड घेऊन आपल्याला आपली डिझाईन कलर करायची असते. सर्वप्रथम मी इथे डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्याला वेगवेगळे शेडमध्ये कलर करते आहे. इथे आपण डिझाईनमध्ये कलर शेड करतो आहे. सर्वप्रथम मी येलो कलर घेऊन मला जिथे जिथे हवा होता तिथे तिथे टाकून घेतला आहे. त्यानंतर ब्लूचा शेड टाकते आहे. ब्लूचा शेड जिथे जिथे हवा आहे तिथे तिथे ब्लूचे शेड टाकून घेते आहे. शेड टाकताना डार्क लाईट या पद्धतीने ते यूज करायचे असतात. यानंतर वरच्या पार्टमध्ये मी टाकून घेते आहे कलर. खालच्या साईडने थोडासा डार्कनेस घेतला आहे. जे कलर आपण यूज करतोय ते आपल्या डिझाईनमध्ये सर्व ठिकाणी फिरले पाहिजेत. ब्लू शेडचा यूज मी वरच्या साईडने सुद्धा करते आहे. कलर शेड टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. खालच्या पार्टला कलर करून घेते. जिथेही डिझाईनचा बाह्य शेप येतो अशा ठिकाणी थोडे डार्क शेड यूज करायचे. अशा प्रकारे खालच्या पार्टला मी कलर करून घेतलेला आहे. बेसिक कलर टाकून घेतल्यानंतर आपण पुढच्या शेडिंगकडे वळतोय. मी इथे नेचर ड्रॉइंग टाकून घेतलेली असल्यामुळे एक एक पार्टला कलर करून घेऊया. डिझाईनमध्ये सुद्धा आपल्याला 2.5 तासाचा अवधी असतो. त्याप्रमाणे कलर शेडिंग आणि नीटनेस येणे आवश्यक असतो.
आपल्याला ए ग्रेड घ्यायचा असेल तर आपल्या ड्रॉइंगमध्ये फिनिशिंग येणे अत्यंत आवश्यक असतं.